अजित पवार साहेबांनी विमानातून उडी मारली। 6वा व्यक्ती अजित पवार साहेब होय। तो बारामतीच्या सरपंचाला दिसला होता, तो उडी मारणारा अजित पवार साहेब होय। तुम्हाला वाटते का? तर अगोदर हा बाजूचा व्हिडिओ बघा, मग मी सांगतो तुम्हाला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणात नवनवीन माहिती रोज समोर येत आहे। असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नवीन दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या दाव्याने पुन्हा एकदा वातावरण तापवलं। मिटकरी म्हणतात, अपघात झाला त्या दिवशी सायंकाळी ते स्वतः घटनास्थळी गेले होते। तिथं त्यांना स्थानिकांनी, विशेषतः सरपंचांनी काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या ज्या अधिकृत कथनाशी जुळत नाहीत। मिटकरींच्या म्हणण्यानुसार विमान जमिनीकडे झुकत असताना आतून एक व्यक्तीने बाहेर पडण्याचा, उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचं काहींनी पाहिलं। हा दावा ऐकूनच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण असा प्रयत्न झाला असेल तर तो कोणाचा आणि तो प्रयत्न करणारी व्यक्ती विमानातील अधिकृत यादीत का दिसत नाही? या घटनेनुसार त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी काही जण पुढे सरसावत असतानाच अचानक स्फोट झाला आणि त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली। 5 जणांचा दुर्दैवी अंत झाल्याचं सांगितलं जातं, पण तो प्रयत्न करणारा कोण होता हा प्रश्न तसाच राहतो। इथून 5 की 6 हा प्रश्न अधिक बोचरा बनतो। जर उडी मारण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती वेगळी असेल तर मग 6वी ती व्यक्ती होती का, की प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच असेल? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं आजतागायत समोर आलेली नाहीत। अमोल मिटकरी यांनी यावेळी ठाम भूमिका घेत सांगितलं की अजित पवारांशी संबंधित या प्रकरणातील गूढ कायम राहू नये, सत्य बाहेर यावं, प्रत्येक दुवा तपासला जावा आणि कुठलाही मुद्दा दडपला जाऊ नये यासाठी आपण प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याचवेळी त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधलाय। अपशब्द, अफवा आणि अपमानास्पद भाषा वापरली गेली तर त्याला ताकदीने उत्तर दिलं जाईल, परिणामांची चिंता न करता, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। प्रकरण इथेच थांबत नाही। मिटकरी यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केलाय। सध्या दाखवले जात असलेले सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या दाव्यानुसार हे फुटेज घटनेच्या दिवशीच नसून 3 महिन्यांपूर्वीचं आहे। जर हे खरं असेल तर मग त्या दिवशीचं प्रत्यक्ष फुटेज कुठे आहे ते का समोर येत नाही? यामुळे प्रश्नांची मालिका आणखी लांबते। त्या दिवशी नेमकं काय घडलं? विमानात कोण कोण होतं? अजित पवार कोणत्या कपड्यात होते? घटनास्थळी नेमकं कोण उपस्थित होतं? आणि जे काही घडलं त्याचा संपूर्ण उलगडा कधी होणार? आजही अजित पवारांशी संबंधित या विमान प्रकरणावरचं गूढ पूर्णपणे सुटलेलं नाही। बघितला? 6वा व्यक्ती कोण आहे मग? का पायलट होय की कोण होय? अजित पवार साहेबांनी उडी मारली नाही विमानातून, तर मग कोण मारली उडी? सीबीआय सीआयडी तपास का घेतला नाही याचा? बरोबर नाही का? अमोल मिटकरी साहेब म्हणतात की 6वा व्यक्ती कोण आहे? बरोबर नाही का? 6वा व्यक्ती कोण आहे? जो ज्याने विमानातून उडी मारली तो 6वा व्यक्ती होय कोण? यद्यपि पता नाही, सीबीआय सीआयडी तपास करत नाही या 6व्या व्यक्तीचा। माझं म्हणणं एकच आहे, 6वा व्यक्ती उडी मारणारा कोण होय? अजित पवार होय? या चालक होय? अजून कोण होय? कोण असणार? असणार कोण? नक्की कमेंट करून सांगा। आणि मला हे सांगा, ते विमानात 6 जण बसले की 5 जण बसले याचा प्रूफ आहे का आपल्याकडे? विमानात बसताना त्यांची व्हिडिओ प्रूफ आहे का आपल्याकडे? सीसीटीव्ही फुटेज आहे का? मग सीसीटीव्ही फुटेज जेव्हा अजित पवार साहेब मुंबईवरून रवाना होतात, विमानात बसतात, त्याच्या संग 5 जण बसले की 6 जण बसले याचा सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे नाही आहे। सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले काय? का सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही गडबड केली? या सीसीटीव्ही फुटेज लावलेच नव्हते? अरे काय चालू काय आहे की अजित पवार साहेबांचं गुड रहस्य हे मातीत दबून राहणार? हा, तुम्हाला वाटते का अजित पवार साहेब जिवंत असन म्हणून? नक्की कमेंट करून सांगा। कारण धागेदोरे, हे जे धागेदोरे आहे हे कुठपर्यंत चालणार आहे? कारण महाराष्ट्रातल्या जनतेला विचार पडला की साला नेमकं का झालं का अजित पवार संघ? अगोदर म्हटलं त्यांची ओळख घड्याळ पासून झाली, मग अगोदर झालं, दुसऱ्यांदा झालं शर्टाच्या पासून झाली, आता दुसरं आलं, ब्लॅक बॉक्स जळला म्हणते, आता 4थं दुसरं झालं, झाड मधात आलं म्हणते विमानाच्या, म्हणून फुटलं वरतं। पण माझा हे समजत नाही, तो 6वा व्यक्ती होय कोण ज्याने विमानात उडी मारली? तो जिवंत आहे की त्याला अभयानं खाल्लं, कोणा खाल्लं? कुठं आहे तो 6वा व्यक्ती? त्याचा तपास घेतला का नाही पोलिसांनी? काय तपास घ्यायला पाहिजे होता ना?
बरोबर नाही काय? कारण त्याच्या तिथं रजिस्टर मध्ये नोंद आहे की 6 जण विमानामध्ये बसले. आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण सांगितलं की विमानामध्ये 6 जण बसले, तर मग 6वा व्यक्ती गेला कुठं? त्याने उडी मारताना सापडला म्हणते, तो दिसला म्हणते 15-20 सेकंदासाठी. तर मग होय कोण तो उडी मारणारा? का विमानाचा मालक आहे? विमानाचा मालक नाही, विमानाचा ड्रायव्हर आहे, तो चालक अजित पवार आहे. कारण त्या माणूस जो सांगणारा होता तो म्हणत होता की त्याचा पॅन्ट निळ्या रंगाचा होता, म्हणजे निळ्या रंगाचा पॅन्ट घातलेला हा घालू शकते जो चालक असतो तो. अजित पवार साहेब तो पांढरे कपडे घालत होते ना, निळा पॅन्ट कशाला घालन? बरोबर नाही का? दाल में कुछ काला आहे भाऊ. मला असं वाटतंय का विमान चालक हा जिवंत आहे. विमानाच्या मालकानं दिमाग लावला, त्याने म्हटलं असं, भाऊ तू उडी टाकजो विमानातून. जेव्हा विमान जरासं धरतीच्या वरती राहील ते उडी टाकून देजो तू. विमानाचा चालक जिवंत आहे. 6वा व्यक्ती विमानाचा चालकच उडी मारणारा. 6वा व्यक्ती विमानाचा चालकच उडी मारणारा अजित पवार नाही होय. कारण तुम्हाला माहित आहे ना, विमान चालकाचे कपडे तुम्हाला माहित आहे, निळा पॅन्ट राहतो चालकाचा. मला असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. का अजित पवार उडी मारली का विमान चालकाने उडी मारली? अजून कोण भलकोन उडी मारली? नक्की कमेंट करून सांगा. कारण हा घात आहे की पात आहे. 6वा व्यक्ती कोण आहे अजून याची ही जराशी ही चौकशी केली नाही. तुम्हाला काय वाटते की याची चौकशी झाली पाहिजे की काय? की हे गुड रहस्य लपवण्याचा प्रयत्न चालू आहे? 6वा व्यक्ती होय कोण, काय कोण, याचं गरज आहे ना? मग 6 व्यक्तीची गरज आहे नसली असती तर मग अजित दादाचा गुड रहस्य आपल्याला दिसणारच नाही ना. मेन तो 6वा व्यक्ती सांगणार आपल्याला की अजित दादाचा घात झाला की अपघात झाला, कोणा केला. जोपर्यंत हा 6वा व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत हा भाऊ असाच खेळ राहणार. लोक चुत्या बनवत राहणार, न्यूजवाले चुत्या बनवत राहणार. कोणी येईन कोणी जाईल, कोणी डबडं वाजत राहिला, राज्यांबाद दुसरं काहीच नाही. जोपर्यंत हा 6वा व्यक्ती सापडत नाही, कोण आहे काय नाही, त्या विमानात काय झालं काय नाही, तोपर्यंत भाऊ अजित दादाचा कांड कोण केला, गेम कोण केला, काय कोण केला, कधी दादा जिवंत आहे की कुठं आहे, काय आहे की खरंच विमानात अजित बसले होते, काय होते, काही मालूम पडणार नाही आपल्याला. काही मालूम पडणार नाही. काय सांगू मी तुम्हाला, काही मालूम पडणार नाही. जेणेकरून आपल्या जनतेला अजितदादाचं गुड रहस्य काय आहे हे माहित असलं पाहिजे. नाही तर साला असं होणार की अजितदादा इतिहास हा फक्त काय मातीत दबल्या जाणार, दुसरं काहीच नाही. कळलं का? कारण हा जो इतिहास अजितदादांचा, त्यांचा घात झाला की अपघात झाला, हे जनतेपर्यंत येणं गरजेचं आहे. पण जनतेपर्यंत येऊन राहिलं नाही, तुम्ही काय म्हणाल? जनतेपर्यंत येऊन राहिलं नाही, तुम्ही काय म्हणाल? की साला नेमकं काय झालं काय आहे का? त्या कारणामुळं तुम्हाला एकच सांगायचं आहे की अजितदादांचा घात झाला की अपघात झाला, नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजितदादाचा घात कोणी केला आणि विमानात चढणारा कोण आहे, सॉरी विमानातून उडी मारणारा कोण आहे, 6वा व्यक्ती अजितदादा आहे की विमान चालक आहे, नक्की कमेंट करून सांगा. कारण तुमची कमेंट लय गरजेची आहे. कारण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. जय जवान, जय किसान, जय भीम, जय संविधान, जय शिवराय.